नमस्कार मित्रांनो, कथाळ सरांच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुमचं रेशन कार्ड हरवलं आहे का? तुमच्या रेशन कार्डची PDF मोबाईलमध्ये हवी आहे का? किंवा रेशन दुकानात जाताना पुन्हा-पुन्हा कार्ड घेऊन जाण्याची गरज नको आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे रेशन कार्ड मोबाईलमध्ये डाउनलोड करण्याच्या 3 अगदी सोपे मार्ग. यापैकी एकही मार्ग तुम्ही वापरू शकता. आता मार्ग क्रमांक जो 1 आहे, या ठिकाणी डिस्प्लेवरती तुम्हाला दिसत आहे. त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. आता मार्ग क्रमांक जो 1 आहे, तो आहे डिजिलॉकर किंवा त्या ठिकाणी ॲप जे आहे, उमंग ॲप जे आहे, याच्यामार्फत बघा. डिजिलॉकर पर्याय क्रमांक 1 आहे, जो डिजिलॉकर किंवा उमंग ॲप. बरं हे कसे करावे? ॲप उघडून सर्च डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला रेशन कार्ड शोधायचं आहे. बरोबर ही प्रक्रिया पहिल्यांदा करायची आहे. नंतर महाराष्ट्र राज्य फूड डिपार्टमेंट निवडा आणि तुमचा रेशन कार्ड क्रमांक जो आहे, हा त्याच्यामध्ये ॲड करा. संबंधित फूड डिपार्टमेंटचा पर्याय निवडा. आता तुमचा जो रेशन कार्ड आहे बघा, रेशन कार्ड तुमच्या डिजिलॉकरमध्ये उपलब्ध झाल्यामुळे जो काही रेशन कार्डचा नंबर आहे बघा, तो त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आणि याचा फायदा काय होणार आहे? तर आधारशी लिंक असल्यामुळे कार्ड थेट तुमच्या इश्यू डॉक्युमेंटमध्ये पी-डी-एफच्या स्वरूपात बघा, पी-डी-एफच्या स्वरूपात तुम्हाला ही भेटणार आहे. जी काही पी-डी-एफ आहे, त्या पी-डी-एफच्या स्वरूपात तुम्हाला डॉक्युमेंट भेटून जाणार आहे. ते तुम्हाला सेव्ह करायचं आहे. म्हणजे तुमचं रेशन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह राहील. बरं, आता पर्याय क्रमांक जो आहे, तो आहे मेरा रेशन ॲप. बरोबर आहे ना? आता हे ॲप्लिकेशन तुम्हाला Play Storeवरती भेटून जाईल. तुम्हाला Play Storeवरती जायचं आहे. बरोबर? आणि Google Play Storeवरून हे डाउनलोड करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर संबंधित सदस्याचा आधार नंबर टाकायचा आहे. बरोबर? त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्डवर तुम्हाला डाउनलोड कार्ड असा पर्याय दिसेल. बरोबर? आणि डाउनलोड केल्यानंतर ज्यांना मोबाईलवर रेशन कार्ड पाहायचं आहे किंवा जतन करून ठेवायचं आहे, त्यासाठी हे उपयोगीचं आहे. म्हणजे तुम्ही हे जे काही कार्ड आहे, हे मोबाईलच्या साहाय्याने तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. कुटुंबातील कोणत्याही सदस्य त्याचा आधार क्रमांक जो आहे, तो या ठिकाणी टाकून ओ-टी-पीद्वारे लॉग इन करायचं आहे तुम्हाला आणि लॉग इन केल्यानंतर हे कार्ड तुम्हाला भेटून जाईल. बरं, याचा फायदा काय आहे? तर रेशन कार्ड काही सेकंदात तुम्हाला उपलब्ध होणार आहे. बरं, आता पर्याय क्रमांक जर 3 तुम्ही पाहिला, तर या ठिकाणी दिसत आहे बघा. पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला PCMS वेब पोर्टल म्हणजे महाफूड पोर्टल जे आहे, या पोर्टलच्या मार्फत या वेब पोर्टलच्या सहाय्याने तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा कसे करायचंय तुम्हाला. PCMS महाफूड पोर्टलवर जाऊन पब्लिक लॉग इन करायचं आहे. म्हणजे सर्वसामान्य पब्लिक लॉग इन जे आहे, हे तुम्हाला करायचं आहे. लॉग इन डॅशबोर्डवरती डाउनलोड युअर रेशन कार्ड हा पर्याय तुम्हाला दिसेल आणि आधार लिंक मोबाईलवर ओ-टी-पी टाकून थेट शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही रेशन कार्डची जी मूळ प्रत आहे ही डाउनलोड करू शकतो. आता अत्यंत महत्त्वाची टिप काय सांगितलेली आहे शेवटी बघा. मित्रांनो, रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी नाही तर रेशनचा लाभ नियमितपणे मिळवण्यासाठी ई-के-वाय-सी पूर्ण असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा इथं मुद्दा सांगितलेला आहे बघा. ई-के-वाय-सी जो आहे, हे ई-के-वाय-सी तुमचं असणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून ई-के-वाय-सी जर असेल तुमची, तर तुम्ही इझिली हे कार्ड डाउनलोड करू शकता. तसेच आधार कार्डला मोबाईल लिंक असणे अनेक ऑनलाईन प्रक्रियेसाठी आवश्यक असतं बघा. म्हणजे 100% जर तुम्हाला रेशन कार्ड हवं असेल, तर तुमचा जो काही आधार नंबर आणि मोबाईल नंबर हे एकमेकांशी लिंक असावे अनिवार्य आहे. तरच तुम्हाला या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड जे आहे ते भेटून जाणार आहे. बरं. या 3 पर्यायापैकी म्हणजे डिजी लॉकर असू द्या, महारेशन त्या ठिकाणी ॲप्लिकेशन असू द्या किंवा आर-सी-एम-एस वेब पोर्टल जे आहे, त्या वेब पोर्टल असू द्या. या तिन्ही पर्यायांपैकी तुम्हाला जो योग्य पर्याय वाटतोय तो तुम्ही करू शकता. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील किंवा मित्र परिवारासाठी रेशन कार्ड असलेल्या व्यक्तींसाठी नक्की शेअर करा.
नाही, अशाच प्रकारच्या सरकारी योजना असतील, ऑनलाईन सुविधा आणि महत्त्वाची माहिती असेल, तर आपल्या या चॅनलवरती तुम्हाला सतत भेटून जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे. धन्यवाद.